नमस्कार. आज आपण काफी थाटावर आधारित भिंपलास रागाचं सरगमगीत शिकणार आहोत. लागणारे स्वर गांधार निषाद कोमल असून बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहेत. वर्ज्य स्वर आरोहात ऋषभ आणि धैवत वर्ज्य असतात. जाती ओढव संपूर्ण, वादी मध्यम संवादी षडज, गाण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर आणि रस शृंगार शांत गंभीर. तर सुरुवातीला ऐकूयात रागाचा आरोह अवरोह आणि पकड. तर सुरुवातीला रागाचा आरोह नी सा गा मा पा नी सा. आता अवरोह पाहूया. सा नी ध प मा ग रे सा. आता यानंतर ऐकू रागाची पकड किंवा मुख्य अंग. नी सा गा मा पा गा मा ग रे सा. आता ऐकूयात भिंपलास रागाचं दादरा तालातलं सरगमगीत. सा नी ध प म प ग म प नी सा सा नी सा ग रे सा. सा नी ध प सा नी ध प म ग म प नी सा ग रे सा नी ध प म ग रे सा नी ध म ग म प नी सा ग रे सा नी ध प म ग रे सा. नी ध प म प ग म प नी ध प म प ग म प नी ध प म प ग म नी ध प म प ग म नी ध प म प ग म प. आता सुरुवातीला पाहूया रागामध्ये लागणारे स्वर. तर रागामध्ये ग आणि नी कोमल लागतात. कोमल ग नेहमीचा आपला जो शुद्ध ग आहे त्याच्या अलीकडचा कोमल ग आणि शुद्ध नीच्या अलीकडचा कोमल नी. हे गांधार आणि निषाद हे दोन स्वर रागामध्ये लागतात आणि बाकी सर्व स्वर शुद्ध असतात. आता आरोहामध्ये ऋषभ आणि धैवत हे स्वर वर्ज्य आहेत. म्हणजे आरोह वाजवताना मंद्र सप्तकाच्या नी पासून जायचं. नी नीला अंगठा वापरायचा. नी सा गा मा. ही पुढं बोट पुरणार नाहीत आपली, म्हणून पुन्हा प ला अंगठा वापरायचा.
नी सा. म्हणजे पुन्हा पाहूयात. नी सा ग म प नी सा. आता अवरोह. सा नी ध घ्यायचा आहे आरोहामध्ये. अवरोहामध्ये ध प म ग आणि अवरोहामध्ये रे सुद्धा घ्यायचा आहे. रे सा. म्हणजे अवरोह पूर्णपणे असा होईल. सा नी ध प म ग रे सा. आता रागाचं मुख्य अंग किंवा पकड. नी सा ग म प ग म ग रे सा. आता सरगमगीत वाजवण्यापूर्वी ज्या तालामध्ये आपल्याला सरगमगीत गायचंय त्या तालाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. तर दादरा हा 6 मात्रांचा ताल आहे. धा धिन्ना धा तिन्ना असे तालाचे बोल आहेत. पहिल्या मात्रेवर सम आहे आणि काल हा 4थ्या मात्रेवर आहे. ज्या ठिकाणी 0 दिसतोय तिथं काल आहे, ज्या ठिकाणी अधिकची खूण आहे त्या ठिकाणी सम आहे. सुरुवातीला शिकूया सरगम गीताच्या स्थायीची पहिली ओळ. तर पहिली ओळ पंचम पासून सुरू होते. पणी हे जोडून लिहिलेत, पण पणी म्हणायचं नाही, फक्त नीच म्हणायचं आहे. त्याचा नी पवर म्हणायचा आणि आकार निषादवर न्यायचा आहे. नीच्या पुढे 2 डॅश आहेत म्हणून नी. पुढं ध प आणि त्याच्यामध्ये डॅश आहे म्हणजे ध 2दा वाजवायचा आहे. ध आ प मा प प नंतर डॅश आहे, आकार घ्यायचा. मा प. आता पुढं मग लिहिलंय पण त्याला मिंड म्हणतात. म्हणजे म वर ग म्हणायचा आणि त्याचा आकार ग वर घ्यायचा. ग असा बघा. ग पुढं डॅश आहे. म म्हणजे मगा मा. पण मग म्हणायचं नाही, ग म्हणायचं. म वर ग म्हणायचं आणि ग वर आकार घ्यायचा. ग म. पुढं मप आहे पण मप म्हणायचं नाही, म वर प म्हणायचं आणि प वर आकार न्यायचा. प. म्हणजे पच्या पुढं 5 मात्रा पंचमचा आकारच घ्यायचा आहे. प. पुन्हा एकदा बघूया ही ओळ. नी ध प म प ग म प. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6. नी ध प म प ग म प. नी ध प म प ग म प. आता शिकूयात स्थायीची दुसरी ओळ. दुसरी ओळ मध्यम पासून सुरू होते. म ग रे. मंद्र सप्तकातला कोमल निषाद घ्यायचा आहे. नी पुढे डॅश आहे म्हणून तिथंच आकार घ्यायचा.
नी सा. पुढं म. आता म सुद्धा 5 मात्रा लांबवायचा आहे म्हणजे मा. थोडक्यात म ग रे नी सा मा. पुढं मा प च्या पुढे डॅश आहे म्हणजे पंचम सुद्धा डबल वाजवायचा. मा पा. आता पुढं मग लिहिलेलं आहे म्हणजे तिथं मिंड घ्यायची आपल्याला. म वर ग म्हणायचा आणि आकार ग वर घ्यायचा आहे, कोमल ग वर. ग म ग म. आणि पुढं पंचम 5 मात्रापर्यंत आकार घ्यायचा आहे. प म्हणजे मा पा गा मा पा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 म ग रे नी सा म मा पा गा मा पा म ग रे नी सा मा पा गा मा पा. आणि पुढे स्थायीच्या शेवटी नेहमीप्रमाणे पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवायची असते. आता यानंतर पाहूया अंतर्याची पहिली ओळ. अंतर्याची पहिली ओळ मध्यम पासून सुरू होते. मा पा प नंतर डॅश आहे, आकार घ्यायचा. मा पा ग ग नंतर सुद्धा डॅश आहे. ग मा. पुढं पाणी नी नंतर डॅश आहे, आकार घ्यायचा. पाणी. सा सा नंतर 2 डॅश आहेत म्हणजे सा. पुन्हा बघूया. मा पा गा मा पाणी सा. आता पुढे नी सा तार सप्तकाचा कोमल गांधार घ्यायचा. नी सा ग ग च्या पुढे डॅश आहे. ग रे सा. पुन्हा सा साच्या पुढे डॅश आहे. सा आ नी कोमल नी. सा आणि ध धच्या नंतर डॅश आहे. ध प. म्हणजे पुन्हा ही ओळ आपण पाहूयात. मा पा गा मा पाणी सा नी सा ग रे सा. सा आणि धा प. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 मा पा गा मा पाणी सा नी सा ग रे सा. सा नी धा पा मा पा गा मा पाणी सा नी सा ग रे सा. सा नी धा पा. आता शिकूयात
अंतरेची दुसरी ओळ. दुसरी ओळ आपण जर नीट बघितली तर सा 3 मात्रा आहे, कोमल नी 3 मात्रा आहे, ध 3 मात्रा आहे आणि प 3 मात्रा आहे. म्हणजे सा नी धा पा, पुढं मा गा मा पा नी सा. आता पुढे प्रत्येक मात्रेवर 2-2 स्वर येतील. ग रे सा नी धा पा मा गा रे सा. म्हणजे ग रे सा नी धा पा मा गा रे सा. आता ही सोळ पुन्हा बघूया आपण पूर्ण. सा नी धा पा मा गा मा पा नी सा. ग रे सा नी धा पा मा ग रे सा. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6. सा नी धा पा मा गा मा पा नी सा. ग रे सा नी धा पा मा ग रे सा. सा नी धा पा मा गा मा पा नी सा. ग रे सा नी धा पा मा ग रे सा. आणि अंतरेच्या शेवटी नेहमीप्रमाणे पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवायची. तदनंतर शेवटी आपल्याला तिहाई करायची असते. आता तिहाईसाठी नी धप मप गम एवढी ओळ 3 वेळा म्हणायची असते तालाबरोबर. पाहूयात. 2 3 4 5 6. नी ध प म प ग म नी ध प म प ग म नी ध प म प ग म प. तर अशा पद्धतीने याही सरगम गीतातील प्रत्येक ओळीचा सेपरेटली भरपूर सराव करा आणि नंतर संपूर्ण सरगमगीत आपल्याला तालाबरोबर सलग वाजवता येतं का ते पहा. आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.